नमस्कार, जिंदगी मिलेगी दोबारा या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. मी अमोल जोशी. आयुष्य हा होकार आहे तर मृत्यू हा नकार आहे. पण अनेकदा अनेकांच्या आयुष्यामध्ये अचानकपणे हा नकार समोर येऊन उभा राहतो आणि मग सुरू होतो होकार आणि नकाराचा संघर्ष. या संघर्षामध्ये नकारावर मात करून होकार खेचून आणणाऱ्या व्यक्तीच असतात आशेची खरी बेटा. आशेच्या अशाच एका बेटाला आज आपण भेटणार आहोत. जिंदगी मिलेगी दोबाराच्या सेटवर स्वागत करूया जतीन पाटील आणि त्याची आई अर्चना पाटील यांचं. जतीनची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर त्याला ऑटिझम, ज्याला मराठीमध्ये आत्ममग्नता म्हणतात, तो आजार आहे. वयाच्या 3.5 वर्षांपर्यंत त्याला बोलता सुद्धा येत नव्हतं. मात्र कट टू त्याची या वर्षाची मागच्या महिन्यातली अचिव्हमेंट तुम्ही बघितली तर तुम्ही थक्क व्हाल. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पूर्ण देशात त्यांनी पहिला नंबर मिळवला. तर जतीन आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेच आणि त्याचबरोबर जतीनची आई अर्चना पाटील या सुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. त्यांची दुसरी मुलगी जी जतीनची थोरली बहीण आहे ती सुद्धा स्पेशल चाइल्ड आहे. तिला कर्णबधिरत्वाचा त्रास आहे. त्यामुळे या दोन स्पेशल चाइल्ड्सना स्वतःचं करिअर कॉम्प्रोमाइज करून आणि अत्यंत प्रेमाने निष्ठेने त्यांनी वाढवलं. त्यामुळे त्यांचे अनुभव सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. जतीन, तुझ्यापासून आपण गप्पांना सुरुवात करूया. तुझं लहानपण तुला काय काय नेमकं आठवतंय? लहानपणी तू कसा होतास? तुझी शाळा कशी होती? शाळेत तू किती मस्तीखोर होतास? काय आठवतं तुला शाळेविषयी? शाळेत तरी एवढं ना, म्हणजे मस्ती वगैरे असायची, पण अंगा वगैरे म्हणजे बॉडी बॅलन्स वगैरे ते तेवढं नव्हतं, त्यामुळे काय एवढंही खेळायचं नव्हतं. त्याच्यानंतर हे तुझ्या शाळेत मित्र होते तुला? हा, होते, पण तरी एवढे नाही, म्हणजे फार नव्हते मित्र. हा, फार नव्हते. अर्चनाजी, तुम्हाला काय जतीनचं बालपण आठवतंय? कसा होता जतीन? मुळात तुम्हाला ज्यावेळी कळलं की त्याला ऑटिझमचा त्रास आहे त्यानंतर ते आतापर्यंतचा जतीन, हा प्रवास तुम्हाला कसा आठवतो? अगदी भरपूर उतार चढाव झालेले आहेत. तो 3.5 वर्षापर्यंत बोलत नव्हता. त्याच्यानंतर अचानक ड्रास्टिक त्याच्यात बदल आम्हाला जाणवायला लागला. तो गोष्टी रिपीट करायला लागला. आणखीन बऱ्याचशा गोष्टी लक्षात ठेवून ना त्याचं ग्रास्पिंग पॉवर वाढलेली आम्हाला जाणवली. मग हळूहळू त्याला गाणी शिकवणं, तो बोलत नव्हता पण गाणी शिकवणं, त्याला गोष्टी सांगणं, हे कंटिन्युअस चालू ठेवलं. का कमीत कमी त्याला ऐकू तर जात आहे, तो किती ग्रास्प करायचं ते बघू, म्हणजे किती रिप्रोड्यूस करेल ते पुढे आलं. पण आपण देत तर राहायचं हे आम्ही सातत्याने चालू ठेवलं. हळूहळू जशी त्याची शाळेत त्याला आम्ही घातलं, ते पण मिक्स होण्यासाठी मुलांमध्ये, सोशलायझेशनसाठी म्हणून शाळेत घातलं. मग तिथे हळूहळू त्याची भाषा वाढत गेली. अगदी सुरुवातीला बोबडा बोलायचा. मग अभ्यासात हळूहळू त्याचा कल आम्हाला दिसायला लागला. ग्रास्पिंग वाढल्यामुळे गोष्टी सांगणं, नंतर गाणी म्हणणं, ते बालवाडीला झालं. नंतर आमच्या लक्षात आलं त्याचं गणिताकडे कल जास्त आहे, म्हणून मग गणित ज्ञानपीठ परीक्षांना त्याला बसवणं, त्याच्यामध्ये नंबरात आला तो राज्यामध्ये. असं हळूहळू करता करता 5वीत असं झालं, त्याच्या टीचरने आम्हाला सांगितलं जतीनला आम्हाला भाषण स्पर्धेला पाठवायचंय. तर जो मुलगा बोलत नव्हता त्यांनी त्यावेळेस 108 शाळांमध्ये पहिला क्रमांक पटकावला. क्या बात आहे, क्या बात आहे. काय विषय होता जतीन? आठवते तुला? कुठल्या विषयावर तू बोलला होतास? कसं बोलला होतास? कशी तयारी केली होतीस? किती लोक होते? आपले 2-3 परीक्षक होते आणि बाकी लोक होते ज्यांना भाषण द्यायचं ते. अच्छा, तुला आत्ताही भाषण द्यायला आवडतं? नाही, असं भाषण असतंच नाही. स्टेज परफॉर्मन्स, एखाद्या विषयावर मतं मांडणं तर जमतं, पण स्टेज परफॉर्मन्स असतंच नाही जमत. अच्छा, जसं जसं जतीन मोठा होत होता तसे तुम्ही फार जवळून, सगळ्यात जवळून जर कोणी बघितलं असेल तर आई म्हणून तुम्हीच ते बघितलेलं आहे. काय अनुभव होते? 2 स्पेशल चाइल्ड्स लहानाची मोठी करताना तुमच्या कुटुंबियांकडून येणारे अनुभव किंवा समाजाकडून येणारे अनुभव, याविषयी तुम्ही काय सांगा?
समाजाकडनं येणारे अनुभव खूप कटू होते, कुटुंबियांकडनं येणारे अनुभव पण खूप कटू होते. जे ना सासरकडून ना माहेरकडून कोणी फारसा सपोर्ट केला नाही आम्हाला. कोणी टोमणे मारायचे, कोणाची नावं नाही घ्यायची मला, पण टोमणे मारायचे. अगदी मुलांना त्यांच्या हात लावून द्यायचे नाही, कारण माझी दोन्ही मुलं अपंग असल्यामुळे त्यांच्या मुलांना काही प्रॉब्लेम होईल, अशा विचार अजूनही आहेत. आजच्या काळात सुद्धा असे विचार लोक करतात. आहेत. अरे वा. आणि अजूनही आता ही एवढी मोठी अचीवमेंट झाली जतीनची, देशात पहिला आला जतीन, पण अजूनही हा रिझल्ट लागला 29 तारखेला, पण अजूनही कोणी फोन कॉल केला नाही. अप्रिसिएशनसाठी माझ्या मैत्रिणींनी कॅनडावरून फोन आले, कलकत्त्यावरून फोन आले. त्या नुसत्या फोनवर रडत होत्या, का त्यांना एक्सप्रेसच करता येत नव्हतं. पण आमच्या ब्लड रिलेशन मधून कोणीही कॉल केला नाही का काही नाही अप्रिसिएशनसाठी. बिलकुल. काय कारण असावं असं तुम्हाला वाटतं की केवळ स्पेशल चाइल्ड आहेत आणि त्याच्याविषयीचे गैरसमज असतील. माझं असं आहे, आज मी त्यांना थँक्स म्हणेन का त्यांनी माझ्याशी संबंध जास्त न ठेवल्यामुळे मी माझा पूर्ण वेळ माझ्या मुलांना डेडिकेट करू शकले आणि त्यांच्यात आज जे काही चांगलं होतं ते मी आणखीन फुलवू शकले. बिलकुल. जतीन, तुला मागच्या काही वर्षामध्ये तुझी अचिव्हमेंट्स केलेली आहेत, त्याच्याविषयी तू काय शेअर करशील आमच्याशी, की तुला हे कसं शक्य झालं, तू काय काय नेमके प्रयत्न केलेस, शिष्यवृत्ती परीक्षेत टॉपर येण्यासाठी काय तुझं शेड्यूल असायचं, कसा अभ्यास होता तुझा? शेड्यूल असंच तरी नाही, कारण ऍक्च्युअली अभ्यासाच्या बाबतीत जरा मुडी आहे. बर. पण ते आता ते आवडायचं, मग ते घेऊन बसायचं त्यावेळेस. जर सपोज खूपच वेळ कंटाळा यायला लागला तर आई सोबत असायची त्यावेळेस. अच्छा. मग तिच्या तिने करायचं. ओके. तुला गप्पा मारायला आवडतात लोकांची? आवडते टॉपिक्स असतील तर आवड. अच्छा. कुठले आवडते टॉपिक्स आहेत, तुला कुठले कुठले टॉपिक आवडतात? म्हणजे फॉर एक्झाम्पल डिबेट आहे तसंच, बाकी एवढं काय खास नाही. अच्छा. आईविषयी तुला काय वाटतं? कारण आईने तुला लहानाचं मोठं केलं आणि तो सगळा प्रवास, तुझी सगळ्यात बेस्ट फ्रेंड आई आहे असं मला सध्याच्या आतापर्यंत आपण जे बोलतो त्याच्यावरून वाटतं. तर आईविषयी तुला काय वाटतं, की कशी तुमची मैत्री आहे, कसं तुमचं नातं? असं शब्दात म्हणजे असं नाही सांगता येणार, पण तरी मैत्री तर नक्कीच खूप जास्त. म्हणजे कोणतीही वाईट वगैरे काही चांगली वाईट कोणतीही गोष्ट झाली तर कधी कधी सांगत नाही, पण जेव्हा सांगतो त्यावेळेस आईलाच पहिले सांगतो. अच्छा. ते आहे. त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम्स वगैरे आले तर आईशीच पहिले डिस्कस करतो. ही सगळी जी प्रेरणा होती, तुम्ही तुमचं करिअर आधी तुम्ही प्राध्यापकी करत होता, त्यानंतर तुम्ही DMLTचा कोर्स केलात, स्वतःची लॅब सुरू करावी हे तुमचं स्वप्न होतं, मात्र त्यानंतर हे सगळं तुम्ही मागं सोडून दिलं आणि तुमचं पूर्ण आयुष्य तुम्ही या 2 मुलांसाठी घालवण्याचं आणि इन्व्हेस्ट करण्याचं तुम्ही ठरवलं. तर तो काय क्षण होता, काय नेमकी तुमची प्रेरणा होती की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आता इथून पुढे आपण या दोघांसाठी आपलं सगळं आयुष्य द्यावं? दोघांचाही प्रॉब्लेम असा असल्यामुळे मला असं वाटलं का त्यांच्यात काहीतरी कमी आहे. आपल्याला देवानी दिलेलं आहे सगळं व्यवस्थित, तर मग आपण त्यांना मदतीचा हात देणं हा पहिलं माझं इंटेन्शन होतं. आणि एक घटना आमच्या आयुष्यात अशी झाली का आम्हाला म्हणजे आमची लाज वाटायची काही लोकांना, तर मग मी असं ठरवलं, म्हणजे लाज वाटायची म्हणजे स्पेशल चाइल्ड असल्यामुळे? अरे बापरे. आमची लाज वाटायची, तर मग आम्हाला कोणी बोलवायचं नाही कार्यक्रमांना वगैरे. तर तेव्हा मी असं मनाशी ठरवलं होतं का एक दिवस असं आणीन का त्याच लोकांनी अभिमानाने सांगितलं पाहिजे का हे आमची नातेवाईक आहे. क्या बात आहे. जतीन, ह्या सगळ्या प्रवासात तुला असं वाटतं की तुझा देवावरचा विश्वास वाढला, कमी झाला? तुझा आहे देवावर विश्वास? नाहीये. तुझं काय मत आहे की का तुझा देवावर विश्वास नाहीये? त्याच्या मागे तुझं काय कारण आहे? एक म्हणजे आता देवावर आपण विश्वास कशासाठी ठेवतो? चांगला वाटा म्हणून ना. एक जर आता आपल्याकडे बाकी गोष्टी पण असतील आणि आपल्याकडे लॉजिक पण असेल तर मग देवावर विश्वास ठेवून एकतर उपयोग नाही. आणि दुसरं म्हणजे जर कर्तृत्व असेल तर मग बाकीचं हे पण करण्याची गरज नाही. बिलकुल.
हे जतीनचं त्याचं मत आहे, तुमचंही असंच मत आहे? नाही एक्झॅक्टली. फॉर मी गणपती बाप्पा इज माय बेस्ट फ्रेंड. बरं. म्हणजे मी अजूनही काही झालं तरी, चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी ज्या काही आहेत ते ऍज अ फ्रेंड मी गणपती बाप्पाशी बोलत असते, शेअर करत असते. बिलकुल. पण आणि याचा जर देवावर विश्वास नाही तर आम्ही कधी फोर्स नाही करत, बाबा तू करायलाच पाहिजे. पण कधीतरी मग आई सांगते म्हणून ते देवाला हात जोडणं आलं. पण त्याचा विश्वास नाही म्हणून आम्ही त्याला फोर्स करत नाही का तू हे करायलाच पाहिजे. बिलकुल. तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला ज्या ज्या व्यक्तींनी साथ दिली किंवा तुमचा प्रवास जवळून बघितला किंवा लांबून बघितला, जे साक्षीदार आहेत, अशा काही लोकांच्या प्रतिक्रिया आम्ही आणलेल्या आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी. आपण बघूया काय म्हणतात ते. जतीनबद्दल भयंकर अभिमान वाटतो मला. भयंकर म्हणण्याचं कारण असं, राजा असं 4थीच्या स्कॉलरशिपला जिल्ह्यात पहिला आणि महाराष्ट्रात 6वा आला तो. तेव्हा लक्षात आलं का याच्यामध्ये एक वेगळा स्पार्क आहे. आणि याच्या सगळ्याचं कारण असं का ऑटिस्टिक असल्यामुळे इतर गोष्टींकडे लक्ष नाही, खेळणं नाही, इतर मुलांमध्ये इंटरॅक्ट होणं नाही, अभ्यास आहे की अभ्यास, आणि पुस्तक हा त्याचा मित्र. आणि कदाचित तीच गोष्ट त्याच्या ह्या पुढची जी काही वाटचाल झाली आहे त्यात त्याला ती फलदायी ठरलेली आहे. खूप अभिमान वाटतोय मला, माझ्या शिक्षकांना सगळ्यांनाही खूप अभिमान वाटतो. आणि मुलं याच प्रमाणात प्रगती करावी आणि पुढे जावं हेच आमची इच्छा आहे. त्याचप्रमाणे त्याच्या आईवडिलांचं पण कौतुक करावं, कारण त्यांनी जो ठाम निर्णय घेतला आणि त्या मुलाला सर्वसामान्य शाळांमध्ये ऍडमिशन घेतलं आणि त्याला ते एनकरेज केला की तू करू शकतोस म्हणून. आणि त्याशिवाय त्याच्या मित्रांनाही त्याच्याकडनं खूप काही घ्यावं असं वाटतं. इट्स रिअली ग्रेट. जतीन हा अभ्यास बोलला की त्याचं पूर्ण लक्ष त्याच्यावर, अदर ऍक्टिव्हिटीज बोललं की त्याला त्याच्यामध्ये अजिबात रस नसायचा. असा जतीन आपल्या या आई वडिलांना मिळालेली एक देवाची खरोखर देणगीच आहे. आणि तो त्यांचं आतापर्यंत अगदी प्रायमरी लेवल पासून आज ज्या वेगवेगळ्या परीक्षा तो देत आहे त्याच्यामध्ये तो आपल्या आई वडिलांचं, आमच्या पनवेल तालुक्याचं आणि खरोखर आपल्या देशाचं नाव मोठं करील एवढी मला 100% गॅरंटी वाटते. तर या सगळ्या प्रतिक्रिया तुम्ही बघितल्यात. माणसांविषयीची तुमची मतं मागच्या काही वर्षामध्ये बदलली असं तुम्हाला वाटतं? मतं बदलण्यापेक्षा माणसं ओळखायला थोडीफार शिकली आहे. अजून पूर्णपणे मी माणसं नाही ओळखू शकत, पण कोण आपला खरोखर आपला गरज नाही लागत का आपल्या रिलेशन मध्येच असायला पाहिजे. पूर्ण जग आपली फॅमिली आहे. जो आपल्यासाठी उभा राहतो त्याच्यासाठी आपण उभं राहायला काहीच हरकत नसते. वेळेला जो उभा राहतो तोच देव आणि तोच माणूस, तोच आपला नातेवाईक. बिलकुल. जतीन, आता या सगळ्या प्रतिक्रियांमधून आम्हाला कळलं की पुस्तक हा तुझा सगळ्यात जवळचा मित्र आहे. तर तू कुठली पुस्तकं वाचली आहेस? म्हणजे कुठली पुस्तकं आवडतात तुला स्पेशली, अभ्यासाची सोडून? तशी तरी सायंटिफिक, लिटरेचर तरी एवढं नाहीच. सायंटिफिक बुक्सच जास्त. अच्छा. आणि का तुला असं वाटतं की पुस्तकं सगळ्यात जवळची आहेत असं का वाटतं तुला, मित्रांपेक्षा किंवा इतर ऍक्टिव्हिटीज पेक्षा? पुस्तकांमध्ये असं काय तुला सापडतं की ज्यामुळे तुला पुस्तकं खूप जवळची वाटतात? मला पुस्तकं असली की म्हणजे तुमच्याकडे पुस्तकं आहे पण सोबत म्हणजे पुस्तकात काय वगैरे त्याचा दृष्टिकोन त्यावेळेस तयार नसतो. ते नवीन नवीन मिळत जातं. म्हणजे त्याच्यात चॅलेंजेस असतात. त्याच्यानंतर काउंटर वगैरे करायला, विदाउट लॉजिक काउंटर वगैरे करायला तसं काही चान्सेस नसतात. तसं आणि त्या सगळ्यात जो आनंद मिळतो त्याच्यामुळेच बुक्स. अर्चनाजी, तुम्ही लहानपणीचे सगळे अनुभव सांगितले, जतीन लहान असतानाचे किंवा त्याची बहीण लहान असतानाचे. आता दोघंही आपापल्या क्षेत्रामध्ये सेटल होऊ पाहतायत. एक यशाचा टप्पा पार करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आता तुमच्या नातेवाईकांच्या, आजूबाजूच्या लोकांच्या, समाजाच्या काय प्रतिक्रिया तुम्हाला येतात? समाजाच्या प्रतिक्रिया खूप छान आहेत. सगळे अप्रिशिएट करतात, कौतुक करतात, प्रोत्साहित करतात मुलांना. पण नातेवाईकांचं ऍज युजल जसं पहिले होतं तसंच कोणाचीही काही गुड विशेस नाही का कोणाचीही काही चांगली प्रतिक्रिया नाही का कोणाला त्यांच्याबद्दल काही चांगलं वाटतंय असा काहीच आम्हाला अनुभव नाही. बिलकुल. जतीनचे मित्र आहेत किंवा त्याचे कलिग असतील, त्यांच्या कशा रिएक्शन्स असतात?
जतीनचं लहानपणापासून असा एक अनुभव आहे का जतीन नेहमी वर्गात सगळ्या 5 तुकड्यांमध्ये जतीन पहिला असायचा. त्याच्या मित्रांचे पालक नेहमी त्याचं उदाहरण त्यांना द्यायचे आणि मे बी ते जलसी किंवा ते राग असेल मुलांच्या मनात का उठसूट आई वडील जतीनचंच कौतुक करतात, तर त्याच्यामुळे ते मुलं येऊन जतीनला त्रास द्यायची, त्याला मारायची. त्यांचे आई वडील त्यांना जतीनचं उदाहरण द्यायचे म्हणून. बर. जे जतीन अचीव्ह करायचं पण त्याचं हे नुकसानही व्हायचं का त्याला जास्त मित्र नव्हते, त्याच्यामुळे मुलं त्रास द्यायची, मुलं मारायची त्याला. तुझी पुढे काय ध्येय, तुला काय व्हायचंय, कशात करिअर करायचं? बेसिकली रिसर्च मध्ये इंटरेस्ट आहे. मागच्या काही वर्षातल्या प्रवासानी या 2 मुलांचा जन्म, त्यांचं बालपण, संगोपन, समाजाच्या येणाऱ्या प्रतिक्रिया, या सगळ्यातून काय शिकलात असं वाटतं? काय शिकवलं या प्रवासाने? या प्रवासाने मला व्हॉट एव्हर मे कम यू हॅव टू क्रॉस इट. जे येईल त्याला सामोरं जायचं, कोणत्याही परिस्थितीत कसंही किती त्रास झाला तरी त्याला सामोरं जायचं आणि ते पार करायचं. बिलकुल. आणि आतापर्यंत ते अत्यंत यशस्वीरित्या तुम्ही पार केलेले आहेत. कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही तुमच्या हातात एक आरसा देतो आणि तुम्हाला स्वतःशी काय बोलावं असं वाटतं हे त्या आरशात बघून तुम्ही बोलायचंय. आज मी स्वतःला खूप नशीबवान समजते. आज देवाने मला अशी 2 मुलं दिली, त्यांना घडवण्याची संधी देवाने मला दिली. तर आज आई म्हणून मी त्या देवाचे खूप आभार मानते. आणि समाजाला एक आई म्हणून सांगणं असं आहे का आमची ही मुलं तुमच्या समाजात राहू शकतात, त्यांना तुमच्या समाजात सामावून घ्यावं. फारच छान. हे तुमचं आवाहन तर खूप महत्वाचं आहेच, मात्र त्याच्या आधीचा तुमचा प्रवास, 2 मुलांसाठी तुम्ही घेत असलेली मेहनत आणि शिवाय जतीन तू स्वतः घेत असलेली मेहनत आणि त्याच्यातून तुझ्या होणाऱ्या अचिव्हमेंट्स, या दोन्ही खूप महत्वाच्या आहेत. महाराष्ट्राने हे ऐकलं, महाराष्ट्राने हे पाहिलं आणि त्याच्यामुळे अशा टप्प्यावर जे खचून जाणारी मुलं असतात आणि पालक असतात त्यांच्यासाठी सुद्धा हे निश्चितपणे प्रेरणादायी ठरतील असा मला विश्वास आहे. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही दोघेही या कार्यक्रमामध्ये आलात आणि आमच्या सेटवर येऊन आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल. आयुष्यामध्ये अनेक अडथळे वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्या समोर येत असतात, मात्र या अडथळ्यांना शरण न जाता ते अडथळे पार करून जे पुढे निघून जातात तीच असतात आशेची खरी बेटं. अशाच काही बेटांना आपण भेटत राहणार आहोत जिंदगी मिलेगी दोबाराच्या पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत विसरू नका, जिंदगी मिलेगी दोबारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.